स्वागत आहे आवड निवड किचनमध्ये। आज मी बनवला गाजराचा हलवा दूध, साखर, खवा न वापरता। तरीसुद्धा हलवा किती रसरशीत झालेला आहे इथे बघू शकता तुम्ही। गाजराचा हलवा रसरशीत होण्यासाठी काही टिप्स मी सांगितलेल्या आहेत व्हिडिओमध्ये, तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा। हलवा बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो मध्यम आकाराचे गाजर घेतलेले आहेत। जास्त मोठे गाजर घ्यायचे नाही, त्यामध्ये थोडासा पांढरा भाग जास्त निघतो आणि जास्त कवळे गाजर घेतले ना तेही किसता येत नाहीत, त्यामुळे मध्यम आकाराचे गाजर घ्यायचे। आणि गाजर हे अगोदर मी धुवून स्वच्छ करून ठेवलेले होते आणि एकदम कोरडे पुसून घेतलेले आहेत टॉवेलने आणि त्यानंतर हे गाजर मी किसून घेतले। गाजराचा हलवा सर्वांना खायला आवडतो, पण गाजर किसून द्या म्हटलं ना कोणी किसून देणार नाही, सर्वांना गाजर किसायचा कंटाळा येतो। जर तुम्हालाही गाजर किसायचा कंटाळा येत असेल ना तर गाजर न किसता हलवा कसा करायचा त्याबद्दल मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, नक्की पहा। आता इथे सर्व गाजर किसून झालेले आहेत, चला आपण आता हलवा बनवूया। हलवा बनवण्यासाठी मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे। आता कढईमध्ये घालायचं 2 चमचे साजूक तूप। कढईमध्ये तूप घातल्यानंतर यामध्ये घालायचा गाजराचा किस। गाजराचा किस साजूक तुपामध्ये परतून घेतल्यानंतर हलवा खूप स्वादिष्ट लागतो, खूप छान टेस्टी लागतो। त्यामुळे अशा पद्धतीने सर्वात अगोदर गाजराचा किस परतून घ्यायचा। गाजराचा किस तुपामध्ये छान परतून झाला की त्याचा रंग बदलतो, तेव्हा आपण समजायचं की हा किस व्यवस्थित परतून झालेला आहे। आणि हा किस परतवत असताना सारखं हलवून घ्यायचं, नाहीतर मग खाली चिटकण्याची शक्यता असते। आता इथे गाजराचा किस छान परतून झाला आहे आणि रंगसुद्धा बदललेला आहे, तर इथे बघू शकता तुम्ही। आणि अजिबात हा किस कोरडा झालेला नाही, कारण की यामध्ये आपण तूप घालून परतून घेतलेला आहे। आता यामध्ये घालायचा गूळ, तर इथे मी 150 ग्राम गूळ घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। गाजर गोड असतील तर 100 ग्राम पण गूळ वापरू शकता। मी इथे अर्धा किलो गाजरासाठी 150 ग्राम गूळ वापरलेला आहे, तसंही आम्हाला हलवा जास्त गोड आवडतो। गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा, त्यानंतर गॅसची फ्लेम थोडी कमी करायची आणि या हलव्यावरती झाकण ठेवायचं। हलवा मंद आचेवर शिजून घ्यायचा आणि झाकण ठेवलं तरीसुद्धा झाकण काढून दर 2 ते 3 मिनिटांनी हलवा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा, जेणेकरून मेल्ट झालेला गूळ सर्व गाजरामध्ये मिक्स होईल। गुळाचा हलवा करताना ही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, अशा पद्धतीने हलवा अधूनमधून मिक्स करून घ्यायचा, जेणेकरून हलवा आपला छान रसरशीत होतो। आता या हलव्यामध्ये आपण दूध घातलेलं नाही, तर दुधाऐवजी काय काय घालायचं मी सांगते। सर्वात अगोदर 1 चमचाभर वेलची पावडर यामध्ये घातली, त्यानंतर कट करून घेतलेले ड्रायफ्रूट घातले। ड्रायफ्रूट तुम्ही अगोदर तळून घेऊ शकता आवडीप्रमाणे, पण आम्हाला तळून घेतलेले ड्रायफ्रूट आवडत नाही, त्यामुळे मी असेच कच्चे ड्रायफ्रूट कट करून हलव्यामध्ये घातलेले आहेत। हे तर आपण दुधाच्या हलव्यामध्ये पण घालतो, पण दुधाऐवजी काय काय वापरायचं मी तुम्हाला पुढे सांगते। दुधाऐवजी या हलव्यामध्ये मी 1 वाटीभर मलाई घालणार आहे, म्हणजेच दुधाची साय। फ्रेश दुधाची साय आहे ही, तर तुम्ही अशा पद्धतीने दुधाची साय घालू शकता। आता तुम्ही म्हणाल की दुधाच्या सायऐवजी दूधच घातलं तर चालेल ना, पण नाही, कारण की हा गुळाचा हलवा आहे, गूळ घालून केलेला हलवा आहे, तर गूळ घातल्यामुळे दूध फुटण्याची शक्यता असते। आणि या हलव्यामध्ये आपण खवा वापरलेला नाही, तर खव्याचा स्वाद येण्यासाठी वाटीभर साय घातली ना तर या हलव्याला अगदी खवा घातल्यासारखा स्वाद येतो। आणि जर तुम्हाला खवाही घालायचा नसेल, दुधाची सायही घालायची नसेल, तर यामध्ये मिल्क पावडर घाला। 10 रुपयाचं छोटं पॅकेट असतं ना दुकानात भेटतं ते, तेवढं मिल्क पावडर यामध्ये घातलं तरीसुद्धा हलवा छान होतो। साय घातल्यानंतर पुन्हा एकदा हलवा छान परतून घेतला आणि बघू शकता तुम्ही इथे हलवा किती छान रसरशीत झालेला आहे। काही लोक साखर खात नाहीत, तर त्यांच्यासाठी गूळ घालून केलेला हा गाजराचा हलवा एकदम बेस्ट आहे आणि सर्वांनीच असा हलवा करून खावा, खूप पौष्टिक हलवा आहे। दुधाऐवजी आपण यामध्ये साय घातलेली आहे आणि गूळ घातलेला आहे ह्या हलव्यामध्ये, त्यामुळे आपण गाजराचा हलवा शिजवताना दूध घातलेलं नाही। नंतर तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये दूध घालून खाऊ शकता। बरेच जणांना असा थोडासा पातळसर हलवा आवडतो, तर त्यांनी नंतर दूध घालून खाल्ला तर चालेल, पण शिजवताना दूध घातलं तर ते दूध फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे गुळाचा हलवा करताना त्यामध्ये दूध वापरायचं नाही। तर मग तुम्ही हे असा गाजराचा पौष्टिक हलवा नक्की करून खा आणि आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आवड निवड किचनमध्ये। धन्यवाद।